तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथ पांडुरंग सुंदर ते ध्यान उभे विठवारे सुंदर ध्यान उभे विठवारे सुंदर ध्यान उभे विठवारे हर गळा काश पीतांबर कृष्ण हर गळा काश पीतांबर वारी वारिया करकटे वारी हे मोरे हर गाळा काश पीतांबर कृष्ण हर गाळा काश पीतांबर आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान तुळसी हार काश पीतांबर तुळसी हार काश पीतांबर मकर कुंडल तळपात शबान तळपती शबान कंठ कौस्तुभामान विराजेता कंठ कौस्तुभामान विराजेता कृष्ण हर गाळा काश पीतांबर कृष्ण हर गाळा काश पीतांबर कंठ कौस्तुभामान विराजेता कंठ विराजेता तुळसी हार तुळसी हार काश पीतांबर चला आपण निरंतर हेच ध्यान आवड निरंतर हेच ध्यान कृष्ण हर गाळा काश पीतांबर तुळसी हार गळा काश पीतांबर आवड निरंतर हेच ध्यान आवड निरंतर हेच ध्यान कृष्ण हर गाळा तुळसी हार गाळा काश पीतांबर काश पीतांबर माझे हेच सर्व सुख हो तुका म्हणे माझे
सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव म्हणून आवडी तो हा विठ्ठल तो हा माधव सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी 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 हरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा चला बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम जय राम तो सांडारे कल्पना ओळखारे वस्तू सांडारे कल्पना ओळखारे वस्तू सांडारे कल्पना ओळखारे वस्तू सांडारे कल्पना नका डराना जाऊ नका आडराना जाऊ नका आडराना जाऊ ओळखारे वस्तू सांडारे कल्पना ओळखारे वस्तू सांडारे कल्पना ओळखारे वस्तू सांडारे कल्पना ओळखारे वस्तू सांडारे कल्पना नका डराना जाऊ नका आडराना जाऊ नका आडराना जाऊ जगी
धनी जाल कोठे बुडवाल हित जाल कोठे बुडवाल गीत धनी जाल कोठे बुडवाल हित कोठे बुडवाल गीत विचारे मनात आपोलिया विचारे आपोलिया विचारे मनात आपोलिया आपोलिया जीवे शिवाचे पहावे आपोलिया जीवे जीवासे पहावे आपोलिया जीवे शिवाचे पहावे जीवे जीवासे पहावे आत्मसुख घ्यावे वेळोवेळा आत्मसुख घ्यावे वेळोवेळा आत्मसुख घ्यावे वेळोवेळा धनीदाल कोठे बुडवाल हित जाल कोठे बुडवाल गीत धनीदाल कोठे बुडवाल हित जाल कोठे बुडवाल गीत विचारे मनात आपोलिया विचारे मनात आपोलिया विचारे मनात आपोलिया घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे आत्मसुख स्वरूपी मिळावे घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे आत्मसुख स्वरूपी मिळावे बुद्धीलीन व्हावे तुका म्हणे बुद्धीने भावे तुका म्हणे भावे तुका म्हणे घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे आत्मसुख स्वरूपी मिळावे घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे आत्मसुख स्वरूपी मिळावे बुद्धीलीन व्हावे तुका म्हणे बुद्धीने भावे तुका म्हणे बुद्धीने भावे तुका म्हणे धनीदाल कोठे बुडवाल हित जाल कोठे बुडवाल धनीदाल कोठे बुडवाल हित जाल कोठे बुडवाल इथ विचारी मनात आपोलिया विचारे मनात आपोलिया विचारे मनात आपोलिया ठोपार कुमाई हो पार हो माये जय जय विठो पार जय जय विठो पार हो मा जय 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 हो पार हो हा विठो पार हो माये जय 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 हो पार हो माये जय 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 हो पार हो माये हो पार हो माये जय जय खारे वस्तू खारे वस्तू साडारे कल्पना खारे वस्तू
नका आडराणी नका आडराणी नका आडराणी नका 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 आडराणी जाऊ जने नका आडराऊ जने नका आडराऊ जने कोठे कोठे गोडवाला विचारी मनात आबोलिया विचारी मनात आबोलिया हे विचारी विचारी मना मनात रे मनात विजारी मनात विजारी मनात विजारी मनात हे विचारी मनात आबोलिया 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 जय हो जय हो रिटर्न द्या मोकळा मनात मनात आबोलिया विदारी मनात आबोलिया विदारी मनात मनात आबोलिया 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 विचारी मनात 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 आबोलिया विचारी मनात हे विचारी मनात मनात मनाद विदारी मनाद आबोलिया 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 विचारी मनात आपुलिया विचारी मनात
मनात आपोल विचारी मनात आपोलिया विचारी मनात आपोले विचारी मनात आपोले आपोलिया विचारी मनात आपोलिया 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 ना हे ना हे ना विचारी मनात आपोलिया विचारी मनात आपोलिया विचारी मनात आपोलिया आपोलिया विचारी मनात आपोलिया विचारी मनात आपोलिया 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 विचारी मनात आपोलिया सानी द भगमा मरे मरे सा साने बा मरे मरे सा साने बा मरे मरे रे अपनी सा 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 साने बा मरे मरे सा साने बा मरे मरे साने बा मरे मरे रे अपनी सा 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 साने बा मरे मरे साने बा मरे मरे साने बा मरे मरे रे अपनी सा 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 सानी पा मारे मारे सा सानी पा मारे मारे सानी पा मारे मारे सा 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 जंबल संबल सा 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 जंबल संबल सा 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 सानी पा मारे मारे सा सानी पा मारे मारे सानी पा मारे मारे जंबल संबल सा 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 जंबल सा 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 जंबल संबल सा 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 सानी पा मारे मारे सा सानी पा मारे मारे सानी पा मारे मारे जंबल संबल सा 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 जंबल संबल सा 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 जंबल संबल सा 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 टाळे वाजवा हे विचारी मनात विचारी मना बोलिया आजनी झालं कोठे आजनी झालं कोठे बालकी
वाजवा टाळी 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 हा विठ्ठला आता वंदू रंगभूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदुंग पहिल्यांदा श्रोते देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करुनी सकला हरी कथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे ओळखा रे वस्तू सांडारे कल्पना नकाडरा ना जाऊ जनी जनी जाल कोठे बुडवाल हित विचारी मनात आपोल्या विढाल संगीत कीर्तन रूपी सोयीसाठी घेतलेला अभंग चतुर्चकत वंदनीय श्रीमंत साधू वैराग्याचा पुतळा ज्यांनी 5वा वेद निर्माण केला आणि संत श्रेष्ठ तुकोबरायांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठात नसणारा आणि गाथेत पण नसणारा पण तुकोबरायांचाच असणारा जे अभंग तुकोबरायांनी वैकुंठाला गेल्याच्या नंतर 12 अभंग लिहून पाठवले त्याच्यातील 7 क्रमांकाचा अभंग विठा शक्यतो हे अभंग कोणी कीर्तनाला घेत नाही हा अभंग घेत नाही कीर्तनाला म्हणलं चला आता तुमचं 50वं वर्ष सुवर्ण महोत्सव आहे बघू त्या काळात जर जमलं तुम्हाला तर जमलं आता मला सांगा तुम्हाला खरं ऐकायचंय का खोटं ऐकायचंय हा कारण मी ह्या सगळ्यांच्यात बारका सापडलो म्हणजे आपलं बारीक लेकरू आहे आपण हा मग आता मला सांग खरं सांग ऐकायचं खोटं सोपं बोलू का बरं वाटावं असं सांगू का बरं व्हावं असं सांगू हा दोन्ही मला पाणी घालून नाही जमत बाबा दोन्ही डगरी कशाला जायचं ना पाय सटकून मोडायचं काहीतरी एकच असावा एकच मग बरं वाटावं असं ऐकायचंय का बरं व्हावं असं ऐकायचंय बरं कोणाला कोणाला वाटतंय बोट वर करा बरं बरं व्हावं सगळ्याला नाही वाटणार म्हणा बाबा तुझ्यासारखे लय वाट लावले 50 वर्षात काय कमी वाट लावले काय कोरोना आला तरी आम्ही सोडले नाही कोण म्हणा ना महाराज कोरोनात सुद्धा यांनी कीर्तन केली 50 वर्षात किती वाट लावले 50 वर्षाचे 8 पंचे 40 त्याच्यात आता हे 12वं आहे म्हणजे पहिलं तप केलं असेल 25वं केलं असेल त्याच्यात परत आता 50वं त्याच्यात मध्ये वर्ष श्राद्ध आहेच 10वा आहे वाढदिवस आहे लग्नाचं नाही तुमच्या नसन झालं माझ्या झाले हा हा लग्नात पण झाले का वा वा भाग्याचं आहे चला सकाळी उठल्या टीव्ही लावला टीव्हीला काय आहे कीर्तन संध्याकाळी झोपताना काय आहे कीर्तन एवढे वाट लावले म्हणा आम्ही काय महाराज जमला आता पण परिवर्तन काहीच नाही हे वाजत असे बोंब कोणी नाही कधी गाणी 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 हरी हरी म्हणती तया गोर झाली आगी हरी हरी म्हणता तया थोराली आगी उठा उठा जागा पाठी भयाले मोठे पंढरी वाचोनी तुझा नाही कोठे उठा उठा जागा पाठे भयाले मोठे पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे हे वाजत असे बोंब कोणी न ऐकती कानी हरी हरी न म्हणतात तया थोर झाली हानी 50 वर्ष झालं बोंब वाजते ऐकली पण कसे महाराजांनी लय हसवलं लय चांगलं परत बोलवा महाराजांनी लय रडवलं डोळ्यातनं पाणी काढलं कशाला पाणी काढलं कशाला हसवलं एक जबाबदारीने बोलतो या सगळ्या कीर्तनकारांच्यात मी बारीक आहे तरी जबाबदारीने बोलतो
कीर्तन म्हणजे हसण्यासाठी नाही, कीर्तन म्हणजे रडण्यासाठी नाही. हसताना कसं असावं आणि रडताना कसं रडावं हे जिथं शिकवलं जातं त्याला कीर्तन म्हणतात. पण आपण टाळी वाजवायच्या जोरात वाजवा, तुम्हाला काय टोल नाका पडतो का काय? आपल्याला मनाला आवडेल असं चालते हो, पण मनानं काय? कीर्तन करायला लोक सांगतात महाराज बाबा आज लय हसवा. कशाला हसवा? एवढा लाखो रुपये खर्च करताय, तुमचे जेवढे बॅनर एवढ्या बॅनर मध्ये एखाद्या गरीब गावचा सप्ताह होईल. मी बोलायला थोडासा स्पष्ट आहे, टाकाला जाऊन गाडगं लपवत नाही आपण. हा एवढे बॅनर एवढा खर्च करताय तुम्ही, मग समाधान नको, आनंद नको? अरे प्राप्त झालं पाहिजे सप्त्याला, शेवटच्या दिवशी मोक्षच भेटला पाहिजे, त्यावेळेस सप्ताह करणे लागला. अरे 7 दिवसात परीक्षित राजाला सर्पदंशाने जावं लागणार होतं आणि 7व्या दिवशी विचारलं राजा आता तू मरणार आहेस, तुला भीती वाटत नाही का? तर राजाने उत्तर दिलं महाराज जो मी आहे तो कधीही मरत नाही आणि जे मरत ते मी नाही. आता मी मुक्त झालो. हा भाव, हा विश्वास, या निष्ठा ज्या दिवशी होतील त्या दिवशी तुमचा सप्ताह पूर्णत्वास गेला. हजारो रुपये द्यायचे, मी कोणावर टीका करत नाही बाबांनो, उद्धाराचं असो. आजच्या अभंगात जाऊ द्या मुरुदा, नाही समजलं आजपर्यंत द्या मागे सोडून. आज थोडं श्री गुरुच्या कृपेनं, सद्गुरूच्या कृपेनं तुम्ही जशी माझ्यावरती कृपा करतात तसं कीर्तन हो, फक्त कृपा तुम्ही करा माझ्यावरती म्हणजे जमेल. ओळखारे वस्तू सांडारे कल्पना नकाड राना जाऊ जनी. प्रस्तोभदला महाराज या ठिकाणी वर्णन करतात, जी वस्तू आहे त्या वस्तूची ओळख करून घ्या. त्या वस्तूविषयी ज्या कल्पना झाल्या त्या कल्पना सगळ्या सांडा, कल्पना सगळ्या टाकून द्या. आणि त्या कल्पना घेऊन जर बसलात तर आड रानाला गेलात तर खऱ्या अर्थाने आपल्या हिताच्या ठिकाणी बुडले जा. जनी जाल कोटे बुडवाल हित. मग काय कर बाबा? विचारी मनात आपोलिया. आपल्याच मनामध्ये त्या गोष्टीचा शोध घे, दुसरीकडे शोधायला जाऊ नको बाबा. म्हणजे काय शोध घेऊ? महाराज म्हणतात आपोलिया जीवे शिवासी पहावे आणि आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. आपल्या जीवामध्ये शिवाला पाहावं, ते आत्मसुख वेळोवेळी उपभोगावं. आणि जर त्याच्या व्यतिरिक्त काही करत बसला तर मला म्हणतात जनी जाल कोटे बुडवाल हित. विचारी मनात आपोल्या. आपल्याच मनात त्याचा शोध घे. म्हणून महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात एक काम करा बाबांनो, 50व्या वर्षाला एवढे तुम्ही नटून थटून आलात ना, एवढे आनंदानं कार्यक्रम करतात ना, मग एक काम करा. काय करा? घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे अनुभूती लीन व्हावे. तुका म्हणे ते आत्मसुख घ्यावं आणि स्वरूपामध्ये लीन व्हावं. ब्रह्मानंद, आत्मानंद, आनंद उपभोगावा आणि त्याच्यापासून कधीही बाजूला होऊ नये एवढंच करा. आणि त्याच्या व्यतिरिक्त काही करत बसलात तर महाराज म्हणतात जनी जाल कोटे बुडवाल हित. विचारी मनात आपोल्या. हा झाला अभंगाचा अर्थ. कीर्तन इथंच संपवायला काय येडा दिसलो का? काय येडा दिसलो? नियोजन मंडळाने मला आधीच सांगितलं वेळेत संपवायची 11 वाजेपर्यंत. तर वर काय कोणी वळवळ चुळबुळ काय करायची नाही कोणी. हा असो, सेवेला सुरुवात करणं संप्रदायानुसार पर्याय देणं अत्यावश्यक असतं. ज्या निमित्तानं तुम्ही आम्ही उपस्थित आहोत. गेल्या 50 वर्षापासून सुवर्ण महोत्सव खऱ्या अर्थाने आपलं चालू वर्षी आहे आणि 50व्या वर्षातील 6व्या दिवसाची नियोजित कीर्तन रूपी सेवा संयोजक मंडळी, ग्रामस्थ, टाळकरी, मालकरी, गावकरी, वारकरी सर्वांनी मिळून या ठिकाणी मला सारख्या लेकराकडे पामराकडे दिली. त्याबद्दल सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो. सुंदर असे मृदुंग वादक आहेत. प्रभू रामचंद्राला 7 केले अंगदान, तर स्वप्नील महाराजाला सुद्धा 7 करावे अंगदान. हा या ठिकाणी साक्षात विठ्ठल महाराज आहेत, भगवान महाराज आहेत, सचिन महाराज आहेत, देवदास महाराज आहे, माझ्याबरोबर तुलसीदास महाराज आहे, सर्व ज्ञात अज्ञात महाराज मंडळी, आमचे रावडे महाराज आहेत, बाळू महाराज संस्था चालक, खूप सुंदर विद्यार्थी आहेत. फक्त मला सांभाळून घ्या, मी तुमच्या थोडासा नवीन आहे. तुमच्या नाही लक्षात आलं? हा नवीन आहे मी, फक्त मला सांभाळून घ्या. विठ्ठल सुंदर असं नियोजन आहे बरं का. एक वाक्य बोलू का तुमच्यासाठी? 50 वर्षापूर्वी ऐका, इथून पाठीमागं 50 वर्ष जायचं आणि त्या वर्षी ज्यांनी सप्ताह चालू झाला केला त्याच्यात किती जण जिवंत आहे? बोटवर करा बरं. आहे ना? आहे ना? बाबा तुमचं भाग्य मानावं लागेल. 50वं वर्ष पाहिला देवानं आपल्याला जिवंत ठेवलंय. कारण कोरोनाच्या काळात पटापट गेली रे.
पटापट गेली रे. बरवे झालो जे बरे नाही पडिलो मृत्यूचे आहारे वाचून आलो बरे हो उराले हरी बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूचे आहारे वाचून आलो एसटी आल्याबरोबर हात करणं. आता काय काय मागून करत येऊ दे राय घरी. बरवे झाले आजीवरी. बरं झालं बाबा, देवानं माझ्यावरती कृपा केली. त्या मृत्यूच्या आहारी अजून गेलो नाही, या मानवी देहाला आलो. आणि मानवी देहाला आल्याच्या नंतर 50 वर्ष सुवर्ण महोत्सव या नेत्रानं पाहतोय. फक्त या नेत्रानं पाहत असताना अंतर्दृष्टीने जर पाहिला तर त्याचा इह लोकही सुखाचा होईल आणि त्याचा परलोकही सुखाचा होईल. फक्त आतल्या दृष्टीने त्याला पाहता आला पाहिजे. हा, कारण लय कीर्तन ऐकली बाबांनो, आपण लय ऐकली. एक वाक्य विचारतो तुम्हाला, पाच समजलं तर पटलं तर पहा. सगळा अट्टहास चाललाय आपला कशासाठी? बोला बोला. सुखासाठी. एकर द्यायची 4 एकर करायची कशासाठी? पटापटा बोलायचं. कशासाठी? तुम्ही मुके आहेत का? हा बोला. एकर द्यायची 4 एकर करायची कशाला? सुखाला. सपराचं घर त्याचा बंगला करायचा कशासाठी? सुखासाठी. 2 व्हीलर त्याची 4 व्हीलर करायची कशासाठी? सुखासाठी. सप्ताह करायचा कशासाठी? सुखासाठी. एक सोडून 2 बायका करायच्यात कशासाठी? दुःखासाठी. अरे लय बाबा तापलं का काय? बाबा लय तापलं. अरे बाबा, एक कुठं भेटता नाकी न आले, दुसरी कुठं. मला कोण ना कोण रोज भेटत आहे. महाराज तुम्ही रोज एका तालुक्याला आहे. महाराज तुम्ही रोज एका गावाला. बघा तेवढं केवढं लक्षात आलं ना. हा, सगळ्यात मोठा दुष्काळ सध्या तेवढाच आहे. कशाचा? तुमच्याकडे पण असलं काय? अवघड अवघड. चला चला पुढे चला पुढे चला. हा, पण सगळा टाच चाललाय कशासाठी? सुखा. आणि लागलं का नाही? 10 गेले, 20 गेले, 30 गेले, 40. बाबा वय किती आता? सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंदमा दिशा शिव पावला, माया व्यक्तीला शिव. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता जगाचा पावला, माया व्यक्तीला जीव माझा, जीव माझा हो. सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. त्या आशेच्या अपेक्षेच्या पाठीमागे बाबा बोलतात अख्खा जन्म गेला पण सुख लागलं नाही. आता त्याच्या पुढे जाऊन बोलतो ऐका. बाबा वय किती आता तुमचं? हा, 76. टोपीवाले तुमचं 60, तुमचं 74 आणि तुमचं 34. मग तुमची वय याच्यावर मला सोयरीक नाही करायची. हा, मला पुढचा प्रश्न विचारा महत्वाचा. 76 वर्ष, 74 वर्ष, 70 वर्ष आणि 34 वर्ष आजपर्यंत तुम्ही या टप्प्यावरती येऊन पोहोचलात. मग नारदाच्या गादी समोर बसलात, कीर्तनात बसले. खरं बोलायचं सुख लागलं का? खरं बोलायचं. झूठ बोले हा हे पाठ बरे. लागलं का? नाही. लोक सहज बोलून मोकळं. काय खरं बाबा, मेलं म्हणजे गेलं. तुमच्या का असलंच आहे का? मी जवळजवळ 15-16 वर्ष झाले फिरवतोय. मी तो माणूस शोधतोय. मेलं म्हणजे गेलं आणलंय कुणी. जरा मला त्याचा सत्कार करायचा आहे. मेलं म्हणजे गेलं का मेलं म्हणजे चालू झालं कसं आहे? चाल आणि गेलं आणलं कुठून? पुनरोपी झाला ना, पुनरोपी मराना, पुनरोपी झाला नाही. पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. पुनरोपी जननम, पुनरोपी मरणम, पुनरोपी जननी जठरे शयनम. पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. पुनरोपी जननम, पुनरोपी मरणम, पुनरोपी जननी जठरे शयनम. पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. संसार कल दुस्तर, कृपया पार पाय पुरारे. भज गोविंद, भज गोविंद, भज गोविंद, गोडवते, भज गोविंद.
चालू झालं. आद्यशंकराचार्य सांगतात अरे बाबा चालू होतंय पण ऐका, संपवायचं असेल तर माणसाच्या जन्मात संपतं, संपवायचं असेल तर जिवंतपणी संपतं, संपवायचं असेल मृत्यू लोकातच संपतं, आणि संपवायचं जर असेल तर संतांच्या कृपा आशीर्वादानच संपतं. हे त्रिकालवादी सत्य आहे. सोपं बोलू का आता? मेल्यावर कोणाला मोक्ष भेटत नाही. मोक्ष जिवंतपणी माणसाच्या जन्मात मृत्यू लोकात आणि संतांच्या कृपा आशीर्वादानच भेटतो. याची डोही याची डोळा याच देही याच डोळा भोगमुक्तीचा सोहळा, याच देही याच डोळा भोगमुक्तीचा सोहळा. याच 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 देही याच डोळा याच चकार जोडला बाबा त्याला. दुसरं काहीच नाही. याची देहीकडे दुसऱ्या नाही. सोपं बोलू का आता तुमच्यासाठी, या सगळ्यासाठी आहे. हा याच का म्हणलं बाबा, जर कडूसातलं एखादं कुत्र पळत 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 आलं, तुम्ही त्याला बसून देताल का? कडूसकर नाही का? का? ते कोण आहे? ते कोण आहे? कुत्र. मग एक तर कुत्र कीर्तनात येत नाही, कुत्र कीर्तनात बसत नाही, बसलं तरी तुम्ही त्याला बसून देणार नाही. मग कुत्र व्हायच्या आधी ऐकून घ्या. पुरावा देऊन बोलतो. नाही तरी काय थोडे श्वान शुकरे कमी आहेत का बाबा? भरपूर आहेत ना गावात, पण दुसऱ्या जन्मात नाही बाबा. या माणसाच्या देहात जमत, दुसऱ्या नाही. कारण याची हो हो, कारण काय झाले, तुम्ही 4 मी एकटा, तुम्ही 5 जण आहे आणि लय नाही लागत, 5च लागत आहेत. कशाला? 5च लागत आहेत ना. म्हणजे 1 शिकाय धरी आणि 4 आणि माग आहे, लय नाही लागत. फक्त मला जरा सांभाळून घ्या ना. काय सांगत होतो? गेलं पुढं. याची देही गडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. कारण देवानं तुम्हाला आम्हाला नरदेह त्याच्यासाठी दिलाय. देवे दिला देह भजना गोमटा. असं कीर्तन नाही ज्या कीर्तनात हे प्रमाण येत नाही. बरोबर बोलतोय ना मी? हा, मग मला खरंच सांगा, कडूसातली किती जण भजन करतात? बोटवर करा बरं. 1 2 3 4 जाऊ द्या मरू द्या. अंगद बाबा फक्त कान्याचा आणि मात्र्याचा फरक झाला. भोजन किती करतेत? भोजन भोजन दानका चाललाय. औटात का मानव हे औट हात का मानव देह भगवाले तुझ दिया. औट हात का मानव देह अल्लाहने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. औट हात का मानव देह अल्लाहने तुझ दिया. औट हात का मानव देह भगवान ने तुझ दिया. खाया
सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया। तुम जमन नारायण, शिव जमन नारायण, शिव जमन नारायण, शिव जमन नारायण, नारायण नारायण खाया पिया धडाधड कार्यक्रम चाललाय रे बाबांनो. ज्याच्यासाठी आलो ते करत नाही रे बाबांनो. अजून सोपं करू का? मजा बघायची तुम्हाला थोडीशी मजा. इथं बसल्यापैकी ज्याला ज्याला देव आवडतो, लक्ष देऊन ऐका माझं वाक्य, इथं बसल्यापैकी ज्याला ज्याला देव आवडतो त्यांनी बोटं वर करा. कुठून धरून आणलाय रे हा बुवा? कुणी आणलाय रे? कुणी आणलाय? अरे बाबा देव आवडतो म्हणून तर बसलोय ना. कुठं कुठं देव जर आवडला नसता तर कशाला आलो असतो इथं? देव सगळ्याला आवडतो. बोला आवडतो. मग दुसरा प्रश्न लक्ष देऊन ऐका, कोणाला कोणाला वाटतं देवानं आपल्या घरी यावं त्यांनी बोटं वर करा. समद्याला हे काय हे असा एक फाकड्या करीना हे हा? हा? सगळ्याला नाही वाटायचं बाबा. हे तुकोबरायांच्या काळातली जमात आहे. त्यावेळेस तुकोबरायांचं नाही ऐकलेलं आमचं कोण ऐकायचे? त्यावेळेस तुकोबराय वरडू सांग, हे देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. हे देव घ्या कोणी, 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 देव घ्या अहो, कडुसकर, ऐकताय ना? ऐकताय का? टाळी घ्यायचाय का देव? 50 वर्ष झाले आपल्या गावाला येतोय. काय 50 वर्ष झाले देव गावाला येतोय. मला वाटतं 50 वर्षामध्ये 50% तरी गाव माळकरी झालं पाहिजे. आलं का? देव देव यायचाय का? आयता आलाय. सुवर्ण महोत्सव आहे. 50वा वर्ष आहे. आयुष्याचं सुवर्ण क्षण आहे. आयुष्याचं सुवर्ण करून घ्या बाबांनो. घ्या घ्या देव घ्या. घ्यायचाय का? घ्यायचाय का? घ्या घ्या. आयता आला. हा हे इथं आला घर पुसो, इथं आला घर पुसो, इथं आला घर पुसो रे, इथं आला घर पुसो रे. ओ देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. कुणी देव घ्या कुणी आयता आला. पण महाराज लोक म्हणले देव न लगे, का न लगे? ठेवायला जागा नाही म्हणून न लगे. हा घ्यायला आपण तयार नाही बाबांनो. आणि ज्यांनी घेतला ते परत दुसऱ्याला द्यायला तयार नाहीत. सांगा देवघर मोठं का बाथरूम मोठं बंगल्यात? आणि देवाला कोपरा. खरंय बाबा तुमचं पोटातलं ओठात आलं. देवाला कोपरा आणि बाथरूम मोठं जमलं. म्हणून तर महाराज म्हणतात देव न लगे. देव म्हणजे काय झालं? आज सगळी तयारी केली. आता ते नवीन एक सिस्टीम निघाली. बंगले मोठमोठे बांधलेत पण
त्या बंगल्यामध्ये देवघर काढले कुठं पोर्च मध्ये बाहेर. मी एक जणाला विचारलं म्हणलं का रे बाबा बाहेर काढलं. म्हणले आत घेतलं फर्निचर बसत नाही, आत घेतल्या हॉल बसत नाही, आत घेतल्यावर टी व्ही कुठं बैठक कुठं. अरे बाबा म्हणलं ज्याच्यामुळं घरात राहतो त्यालाच जर तू घराच्या बाहेर काढायला लागला तर तुला घरातले नीट ठेवीन का. हा नीट ठेवील मला नाही वाटत तो नीट ठेवील. का नाही नीट ठेवा. आपली गंमत झाली ज्याच्या जीवा. बोला बोला बरोबर अशीच गंमत झाली ना आपली. बाकी काय जीवन जगत असताना माणसानं कुठेतरी जागं झालं पाहिजे. कारण जागं करण्यासाठी कीर्तन आहे. कारण तुम्ही आम्ही दिसायला दिसतोय जागे पण असायला मात्र जागे नाही. कारण जोगी प्रकरणात महाराज म्हणतात हे जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, जगजोगी जागे जाग बोलते, हे जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, जगजोगी जगजोगी जागे जाग बोलते. बहुत दिसा फेरा आला या नगर, बहुत दिसा फेरा आला या नगरा, बहुत दिसा फेरा आला या नगर. जगजोगी जागे जाग बोलती, जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, जगजोगी जगजोगी जागे जाग बोलते, जगजोगी जगजोगी जागे जाग बोलते, जाग बोलते. महिनाभर काकडा चालू आहे ना जोगी प्रकरण. बहुता दिसा फेरा आला या कोणत्या आईला नगराला, आईला नगराला नाही नाही मग मनुष्य रूपी नगराला आलोय. जागा हो सावध हो. आणि जर या जन्मात जर सावध जर नाही झाला तर यमाचे यमदंड बैसतील माथा. काय करायचंय सोपं गणित आहे. जिथं तुटलंय तिथं जोडायचे बास बाकी काहीच नाही करायचं जन्माला आल्याच्या नंतर. आपलं काय झालंय करू नये करती आणि तया वेद म्हणती. बाकी दुसरं काय चाललंय उद्योग. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्या टोप्या कुठं म्हणा मारा डोक्यात. नाही 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 आयुष्य जगण्याची एक कला आहे. काहीच करायचं नाही हेच करायचं. हे ज्याला जमलं त्याचा इह लोकही सुखात झाला आणि त्याचा परलोकही सुखात. ऐकायला जडे थोडस ऐकायला जडे ऐकायला जडे. जिथं करणं चालू होतं तिथं संसार चालू होतो आणि जिथं करणं बंद होतं तिथं परमार्थ चालू होतो. आपण करतोय त्याच्यामुळे सुख नाही आणि करणं बंद झालं की तिथं परमार्थ चालू होते. इथं मी केलं हा सगळ्यात मोठा अहंकार आहे. कारण अहंकार नाडी गेला तू काय म्हणे वाया गेला. मग वाया जायचं नसेल ना फक्त तेवढं सोडावं लागेल. काय अहंकार. अहंकार गेला तू का म्हणे देव झाला. सोपं गणित आहे फक्त समजलं पाहिजे. जाऊ द्या इथपर्यंत येऊन पोचलो. आता माझ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्या. इथं बसलेल्यापैकी कोणाला कोणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं त्यांनी बोटं वर करा. 1 2 3. कदाचित यांना माझा प्रश्न समजला नसावा किंवा ही कडूसाला वैतागलेलीच आहे ना असावी. प्रश्न परत आहे का. कोणाला कोणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जाऊ. देवाच्या नाही वाटत वैतागले. दोघाला जायचे संघ. हा म्हणजे शाळेत संघ, हिंडायला संघ, फिरायला संघ, देवाच्या घरी जायला. ऐका देवाच्या घरी जाणं म्हणजे मरण नाही बाबा. देवाच्या घरी जाणं म्हणजे मरण नाही. देवाच्या घरी जाणं म्हणजे देवाच्या स्वरूपाला जाऊन मिळणं. हा काय देवाच्या घरी जाणं म्हणजे देवाच्या स्वरूपाला जाऊन मिळणं. कारण महाराज म्हणतात त्या देवाच्या गावाला गेलं तरच विसावा भेटतो. जाऊ देवाच्या का जाऊ तर देव देईल विसावा भेटतो. कुठं देवाच्या गावाला. एक दिवस असंच कीर्तनात बोललो. एक म्हातारं उठलं मला म्हटलं अय बाबा काय पण सांगता का काय देवाच्या गावाला गेला कुठं विसावा भेटतो काय आमच्याकडे देतात की विसावा कुठं जाताना. एक तर इशीच्या बाहेर नाही तर स्मशानभूमीच्या आली का तुमच्या कसं काय तसंच आहे. मग तुमचं नाम तर सारखंच आहे. आमच्याकडे मेल्यावर जाळीत तुमच्याकडं सारखंच आपलं. ऐका अरे तो विसावा नाही महत्वाचा. विसावा कशाला म्हणतात. कुंटली धावा. जिथं तृष्णा संपली तिथं पाप संपलं, जिथं कर्म संपली, जिथं वासना संपली तिथं विसावा मिळतो. आणि हा विसावा जिवंतपणी
आणि माणसाच्या जन्मात प्राप्त होतो, दुसऱ्या जन्मात मिळत नाही बाबा. का मिळत नाही? कारण इतर योनीच्या ठाई हा तर विचारच नाही. माणसाच्या जन्मात वाटावं. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगे. आणि हे जर चुकायचं असेल 184चा, कारण याच माणसाच्या जन्मात ते बाबा नो ते दुसऱ्या जन्मात जमत नाही. मग एक काम करा, नरदेह निदान लागले हाती. अनेक जन्माच्या पुण्याईनं हा नरदेह तुम्हाला आम्हाला मिळालाय, वायाला जाऊन देऊ नका. मग या नरदेहाला आलोयच ना बाबा, मग एक काम करा. काय करा? अभंगाचं पहिलं चरण. ओळखा रे वस्तूशी सांडारे कल्पना, ओळखा रे वस्तू 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 सांडारे कल्पना, ओळखा रे वस्तूशी सांडारे कल्पना, ओळखा रे वस्तू सांडारे कल्पना, ओळखा रे वस्तू सांडारे कल्पना. नका आडराणा जाऊ जणी, नका आडराणा जाऊ जणी, जणी जाल कोठे बुडवालहीत, जणी जाल कोठे बुडवालहीत, धनी झाल कोठे बुडवाल गीत, जणी जाल कोठे बुडवाल गीत, बुडवाल गीत. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये विशद करतात, या माणसाच्या जन्माला आलोय ना बाबा, त्या वस्तूची ओळख करून घे. कोणत्या वस्तूची? ज्या वस्तूची तुझी आणि त्याची ताटाटूट झालेली त्या वस्तूची. ती वस्तू अत्यंत जवळ आहे, आपल्याच जवळ आहे, फक्त तिचा आपल्याला विसर पडलाय. त्या वस्तूविषयी कल्पना झाल्यात, तेवढ्या कल्पना टाका. काय कल्पना झाली बाबांनो? सोपं बोलतो आता, ऐका. आई आता मला सांगा, आता एक सण होऊन गेला, आता 10-12 दिवसापूर्वी. कोणता? मोठ्यानं बोला. कोणता? मोठ्यानं बोला, ऐकायला कमी. हा, दिवाळी. दिवाळीला तुम्ही बनवले होते, हुशारीत राहा तुम्ही. काय बनवले होते? लाडू. मला खरंच सांगा, लाडू कसा होता? तुम्ही खाल्ले का नाही? कसा होता? गोड. तुम्ही खाल्ला? कसा होता? गोड. तुम्ही कसा होता? गोड. मला खरंच सांगा, आता लाडू गोड आहे का साखर गोड आहे? हा हा, साखर. या पाया पडतो तुमच्या. पण गोड कोण झालाय? हा, लाडू. लाडूला किंमत आहे कोणामुळं? हे कोणाबद्दल सांगतोय मी? लाडू बद्दलच सांगतोय. ते लाडूच्या लक्षात आलं म्हणजे बरे. वस्तू वस्तू काय कल्पना झाली बाबा? मीच गोड आहे. कुणी कल्पना केली? लाडू. मग तासभर झाले हा लाडू तुमच्या समोर आहे, त्याची काय ओळख पाळ? मला एक सांगा, स्वप्नील महाराज दौंडकर दिसतोय तो का बोलतोय तो? तो केला तो का आंबड चुका. हा, बोलतोय तो, मग दिसतोय ते का? भुसगाव नाही काय बाबा? नाही. हा, बोलतोय तो आणि दिसतोय ते. अजून भुसगाव. अजून सोपं करू का? अजून सोपं करू का? गुरुवारांच्या मुखातला दृष्टांत लक्ष देऊ नये का? तुम्ही रोज जिला पाहता, लक्ष देऊ नये का? तुम्ही रोज जिला पाहता ती तुमची बायको का? जी दिसत नाही ती तुमची बायको. डोक्यावाले टोपीवाले, दिसत नाही, दिसती ती.
मग दिसत नाही ती वा हुशार लोक तुम्ही लय हुशार आहे जसं वार आहे तसं उपनायला तयार आहेत हा दिसते ती का दिसत नाही ती दिसते ती बर ठीक आहे आणि तुम्ही रोज ज्याला पाहता तो तुमचा नवरा का जो दिसत नाही तो तुमचा नवरा हा अवघड झाले अवघड लय अवघड आहे काय झाले विनोदाची कथा गोड वाटते आणि एवढा जर प्रेशर टाकला ना ते अशी सोपं आहे लय सोपं आहे बाबा म्हणतात पोट भरणं अवघड आहे एवढी भक्ती सोपी काय ईद भरायची ज्याचं भरलं त्याने बोटवर करा माझ्याचं हा नाही सोपं करतो काय झालं त्याशी शिरूरला होतो आज शिरूरला असताना एक जोडीदार मला भेटला मला म्हणला मला जेरी म्हणलं जेरी कुठं चालले म्हणजे चाललो बाबा कार्यक्रमाला मला चला चहा घेऊ चहा घ्यायला गेलो आणि चहा प्यायला गेल्याच्या नंतर चहा पिता पिता ते नेमकं बहुरीलालच्या इथून आलतं कोणाच्या इथून म्हणजे कोणाच्या इथून हा आता जमल आता आपलं आत्ताशिक जुळणार आहे आता हा हा कोणाच्या इथून आलतं हा आणि आलं तर आलं मला ते 4 तोळ्याचा मंगळसूत्राचा हार दाखवला कुणी मला बघा याला प्रेम म्हणतात बायकोवरच नाही तर हाय तुम्ही हा का महाराष्ट्रभर हिंडता पण एवढ्या एवढ्या 2 पाय बायकोच्या अरे बाबा म्हणलं मी गरीब लोकांचा गरीब महाराज आहे मोठ्याला बोलत नाही कुणी मी गरीब लोकांचा आहे बाबा हा काय म्हणणं आहे तुझं मला याला प्रेम म्हणतात बाबा म्हणलं असं तुझं बरं कांदा तुझा गेलाय 40 रुपयांनी नाही कळलं जाऊ दे बरं जेवण आपलं जाता हा हा बरं आहे तुझं झालात पैसा ठीक आहे आणि पुढं एक महिनाभराचा कालावधी गेला आणि त्याची बायकोच मेली आता त्यानं मला फोन केला बाबा लुटलं देवाने मला म्हणलं काय झालं मला बायको गेली राव म्हणलं मैत कधी होणार आहे मला सकाळ होणार आहे म्हणलं आलो सकाळ आता सकाळ मैतीला गेलो मैतीला गेल्यानंतर तो बायकोच्या अंगावरती पडून मोठमोठ्यानं रडत होता रडता रडता ते मला पाहिलं मोठ्यानं रडायला हंबरडा फोडला माझ्या जवळ आला रडायला लागला बायकोच्या अंगावर पडून पडून रडत होता मी 2-3 जणांना म्हणलं अरे उचला रे याला घ्या रे बाजूला कुणीतरी घालू दे आता आंघोळ लोक सगळे आलेत कुणी गेलं तरी 4 तास काय ठेवीत आहेत काय 4 तास पुढे ठेवत नाही कुणी म्हणले घेतला त्याला बळबळ बाजूला घेतला आणि आंघोळ घातली तिरडी बांधली आणि तिरडी उचलणार तेवढ्यात यायला लागला काय पाऊस जसा पाऊस यायला लागला आता आले देवाजीच्या तिथे कोणाचे चालेल मग मी म्हणलं ए पोरांनो ज्यांनी उचललं होतं ना त्याला म्हणलं घ्या आतमध्ये बांगल्यात कोणाला कोणाला घ्या आता त्यांनी जे इकडे निघाली होती त्यांनी युटर्न हल्ला निघाले ना कुठं आता बांगल्यात निघाल्याच्या नंतर ते बांगल्यात आल्यानंतर ते वटा चढली आणि ह्योच आडवा आला दरवाजात कोण कोण तुमच्या ध्यानात येते ना मी काय म्हणतोय कोण नवरा आडवाला इकडं कुठं म्हणले महाराज म्हणले ते आधी अरे महाराज काय माणसात आहे का त्याचा स्क्रूटिनला झालाय मड कुठं घरात असतं का काय 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 वाक्याला नीट आहे का मड कुठं घरात असतं का अरे दादा असं काय करतो तू तुझी बायको आहे ना अरे बायको कायची महाराज ती पाठच गेली ना कोण कोण गेली ती बायको का राहिली ती बायको हा गेली ती पण आयुष्यभर घरात कोणती ठेवली होती डोक्यावाले लय कीर्तन ऐकली हा घरात कोणती ठेवली होती जिवंत होती ती मग आतली ठेवली होती का बाहेरची तुम्ही किती जरी चतुर असले तरी मी पण पक्क्या गुरुचाची आलाय हा काळजीच करू नका तुम्ही हा हा अरे जी आत होती ती बायको होती गेली होती ते चालायला चालवली हा मग आपण तुम्ही आम्ही आतले का बाहेरचे आतले पण आतल्याची ओळख झाली का आणि तेच तुकोबरा सांगतात ओळखा रे वस्तू सांडारे कल्पना काय कल्पना झाली शास्त्राचा एक परंपरेचा दृष्टांत रज्जू सर्पाचा दृष्टांत सांगून वेळ घालवत नाही साप एका दोरी आहे दोरी मग साप का भासला आज्ञाने काय अज्ञानामुळं साप भासलाय बाकी काहीच नाही तद्वत अज्ञानामुळं
तुम्ही आम्ही याला वर्षाला आपलं म्हणायला लागलोय, पण वाचतोय पाहता सत्य आतली गोष्ट आहे. अजून सोपं करतो. हा मंडप आहे कोणाचा आहे दादा? तुमचा आहे का? नाही तुमचा आहे. बरं ठीक आहे, खरंच तुमचाच आहे ना? हो कळम पाटळीकर तुमचाच आहे ना? खरं सांगा तुमचा आहे का कापडाचा आहे? कोणाचा आहे? पण भ्रम काय झालाय? कोणाचा? माझा. कल्पना. उदाहरण नंबर 3. उदाहरण नंबर 3. जिला जमीन आपण आपली आपली म्हणतो ती जमीन आपली का? नाही. द्या माझ्या नावा करून. तुम्ही नाहीच म्हणताय म्हणलं, पण या बांधावून त्या बांधापर्यंत येणं तरी घालतो. सांगू दे अरे बाबा माझी माझी करू नको. तिनं लय वाट लावली. आज आम्हाला बाप मसना देखत देखत नातू पण तू हे ताईसा झालं. एवढे वाट लावले तिने, पण ती काय कोणाची झाली नाही. मग खरं सांगा, एवढं सांगितलं. मग आता मला सांगा, ज्याच्या सत्तेनं चालतो, ज्याच्या सत्तेनं बोलतो, त्या सत्तेची आजपर्यंत ओळख झाली. चाले हे शरीर कोणाची आसा, 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 एक नारायण चाले हे कोणाची या आणि कोण बोलविते? चार कोण चालवते याला? हरी. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण गातात. कोणाला? हरीला. हरीला. तुम्ही सप्ताह करताय कोणाच्या नामाचा? अखंड हरिनाम सप्ताह. कोणाच्या नामाचा? हरीच्या. हा. 7 ते 9 कीर्तन होईल, पण कसलं होईल? हरी. हरी कीर्तन होईल. कीर्तनानंतर जेवण होईल, जेवण झाल्यावर जागर होईल, पण कसला होईल? हरीचा. मग सगळं चाललंय कोणाच्या सत्तेनं? हरीच्या. आणि हरी म्हणजे कोण? खाल्ल्याळीचा का वरल्याळीचा? वरच्याळीचा. वरच्या. गंमतच अशी झाली. राम माहिती आपल्याला. राम 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 कोणाचा? दशरथ राजाचा. कृष्ण माहिती कोणाचा? वसुदेव. आणि हरी कोणाचा? जेवढं नाही कळलं ना बाबा म्हणावा. अजून सोपं करू का? अजून सोपं करतो. आता बर हे मलाही सांगा, तुमची लग्न झालेत का? लग्न झालेत ना? मग मला खरं सांगा, तुमच्या या परिसराला, तुमच्या या पारनेर तालुक्याला नवरदेव आधी का मंडप आधी? मंडप. सगळे मांडवा खालून गेलेत म्हणून तरी बरे. मंडप आहे कोणाच्या अनुषंगाने? नवरदेवाच्या. वरडीत कोणाच्या अनुषंगाने? नवरी कोणाच्या अनुषंगाने? वरमाई कोणाच्या अनुषंगाने? नवरदेवाच्या. सगळा लावा जमाय कोणाच्या अनुषंगाने? आणि नवरदेव नसन तर आता बोलू का? कीर्तन आहे कोणाच्या अनुषंगाने? हरीच्या. प्रवचन आहे कोणाच्या अनुषंगाने? गायक आहे कोणाच्या अनुषंगाने? वादक आहे कोणाच्या अनुषंगाने? कीर्तनकार आहे कोणाच्या अनुषंगाने? मंडप आहे कोणाच्या अनुषंगाने? आणि ऐकणार आहे तुम्ही कोणाच्या अनुषंगाने? आणि त्योच नसन तर येवोनी वराडीनी बैसलिया टेकी. ज्ञानोबरांची परिभाषा आहे. पण कोण तो नवरा नाही ओळखी. अरे सगळं आलंय हो, पण जे मेन आहे तेच माहित नाही. ज्ञानोबरा म्हणतात हरी म्हणजे काय? एक हरी आत्मा शिव शिव सम. आणि वाया तू दुसरी मनच घालू नको. तुझ्या शरीरात जो आत्मा आहे हाच कोण आहे? हरी. आणि हरी म्हणजे कोण? आत्मा. मग याला चालवणारा सगळ्यांना कोण? आत्मा. मग तुम्ही म्हणजे कोण? आत्मा. आत्मा. तुमचं नाव काय? मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिला
लागते आणि ते वेळ लय कमी राहते. वासुदेव तत्वता पण कळो येईल कसं ऐकायचं का? ऐका जबाबदारी या पुढं चला आपलं कीर्तन प्रॅक्टिकल राहते या. हा थांबा तिथं. हा थांबा. हा तुमचं नाव काय? बापूराव. इथलेच का? पापड प्रॉपर. हा ठीक आहे. हा प्रॉपर. हा भागते आया धबकन नापत्या गुडघ्या को लगा कोड्यात बी साड्या भाकरी बी साड्या. विठाला. हा तुमचं नाव काय? बापूराव. तुम्ही सगळेजण यांना ओळखता? पटपट बोला आता. हा ओळखता? यांचं नाव काय? एक वार. यांचं नाव काय? 3 वार झाले. काय किता का काय इकायचं नाही. पण यांचं नाव काय? म्हणजे आता बदलायचं नाही. हे काय? हात. हे काय? डोकं. हे काय? हे काय? हे काय? जा बापू साहेब बापूराव माग. सुटलो बाबा एकदाचा याच्या तावडीतून. यांचं हाते पाय काने नाके डोळे माझा हात माझा पाय माझं पोट माझं नाक माझे डोळे माझा कान. कोणाचं? माझं. मग बापूराव नेमके कोणते? बापूराव कोणते? गफलत झाली थोडीशी. काय गफलत झाली? हा मला एक सांगा, जन्माला यायच्या आधी आपल्याला नाव होतं का? नाही. आईच्या पोटात आपल्याला नाव होतं का? नाही. जन्माला यायच्या आधी आपल्याला नाव नव्हतं. मग 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भात राहिलो. विज्ञान असं सांगतं 1.5 महिन्याचा गर्भ असताना त्या परमतत्वानं त्या ब्रह्मतत्वानं त्या आत्मतत्वानं आईच्या गर्भामध्ये असणाऱ्या त्या गर्भाचा स्वीकार केला. कारण सोनोग्राफी पहिली कधी होते? 1.5 ते 2 महिन्याच्या नंतर. का? कारण अजून त्याच्या हृदयाची स्पंदनं चालू नाही. अजून त्याचे हृदय चालू झालेलं नाही. हृदय चालू त्याच वेळेस होतं ज्यावेळेस त्या परमतत्वानं त्याचा स्वीकार केला. त्या ब्रह्मतत्वानं आत्मतत्वानं आता त्याचा स्वीकार केला आईच्या पोटात. 9 महिने 9 दिवसाचा कालावधी गेला. नंतर ते पोरग जन्माला आलं. आता मला सांगा, जन्माला यायच्या आधी नाव होतं? नाही. आईच्या पोटात नाव होतं? नाही. मग नाव कधी ठेवलं? नाही. लोक रोज ठेवितात आपल्याला. 5G थोडस. हा लोक रोज नाव ठेवितात. पण नाव कधी ठेवलं? उपजलिया नाम नये पण ठेविल्या नावाची ओ देतो. कुणी ठेवलं? गपलत झाली. गपलत म्हणा कोण नाव ठेविते? पूर्वीचा काळ होता बार्शीकाळ. आता जन्माला येते दवाखान्यात, 5वी दवाखान्यात, 12वी दवाखान्यात, बड्डे आणि जाते सगळा दवाखाना चाललाय. पण जाऊ द्या. पूर्वीचा काय ज्यांनी बारसं ठेवलं असेल त्यांच्या लक्षात येईल माझी प्रक्रिया आहे का. शॉर्टकट सांगतो आता, जास्त विस्तृत करत नाही. ते बाळ पाण्यात न्हावून घातला. गावातल्या सगळ्या सुवासिनी आल्या. शृंगार केलेला होता, नवी कपडे घातली होती. सगळ्या सुवासिनी आल्या. सुवासिनी त्या बाळाला उचललं आणि उचलण्यात पायण्या खालून दिला. आणि देताना एक गोष्ट सांगितली. काय? वा 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 वा. हे मला मात्र राम घ्या, कृष्ण घ्या, गोविंद घ्या, वासुदेव घ्या, ज्ञानोबा घ्या, तुकोबा घ्या. पण हे सांगितलं झालं भाऊ, तू राम आहेस, कृष्ण आहेस, ज्ञानोबा आहेस, तुकोबा आहेत, ते परमतत्व आहेत. हे फक्त सांगिलाच झालं. मग हुशार बाळ परत पाण्यात टाकला. हुशार असणारी आत्याबाई आली. कोण? आत्या. कसली? हा आली. बाळाच्या कानाजवळ गेली. कुर्र कुणी? आणि नाव ठेवलं स्वप्नील. आईनं बाबानं काकानं काकीनं चुलत्यानं चुलतीनं मामानं मामीनं आजीनं आजोबानं नाव ठेवलं स्वप्नील. नाव ठेवलं बापूराव. ठेवलं. सगळेजण म्हणायला लागले स्वप्नील 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 बापूराव 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 बापू. म्हणून तर तुम्ही कीर्तनाला बोलावलं आज. कोणाला? थोडीशी मिस्टेक आहे थोडी. आता शेवटची प्रक्रिया आहे का? तुमच्याकडे लोक मरत येत ना?
मला खरं सांगा, आधी आत्मा निघून जातो का आधी देह मरतो? आधी आत्मा निघून जातो, नंतर देह मरतो. मग ज्या आत्म्यानं आईच्या गर्भात असताना 1.5 महिन्याचा स्वीकार केला आणि ज्यानं देह सोडल्यानं जो आत्मा गेला, त्या आत्म्याची काय ओळख, त्या आत्म्याचा काय अनुभव. आणि महाराज अभंगात आज तेच म्हणतात, ओळखा रे वस्तू सांगणारे कल्पना, ओळखा रे वस्तू सांगणारे कल्पना, ओळखा रे वस्तू सांगणारे कल्पना, ओळखा रे वस्तू सांगणारे कल्पना. नकाड राना जाऊ जने, नकाड राना जाऊ जने. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. टाळी वाजवा, टाळी टाळी टाळी. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. सांडारे कल्पना, नकाड राना जाऊ जनी, जनी जाल कोठे बुडबाल हित, विचारी मनात आपोल्या विठाला विठाला. बोला फुल, याच्यात काय आहे? सुगंध. या फुलाला किंमत आहे कोणामुळं? सुगंधामुळं. आणि याच्यातला जर सुगंध गेला तर काय होतं? कचरा. कोणाचा? कोणाचा? हे कोणाबद्दल सांगतोय मी? नाही, फुलांच्या बद्दलच सांगतोय कडूसातल्या. फक्त हे ध्यानात आलं म्हणजे बरे. आतला सुगंध आहे तोपर्यंत आतल्याची ओळख करून घ्या. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही करतात, महाराज म्हणतात हे सगळं दुःखाला कारणीभूत आहे. कल्पना सहज कशावरती काही कल्पना होते. कोणाला कशा होतो, कोणाला कशा होतो, कोणाला कशावर कल्पना होते. फक्त दादा एक काम करा, आयुष्य थोडे अल्प आयुष्य मानव देह शतगणिल ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पिढा रुगक्षय काय भजनाशी उरले ते पाय. ही बरीच मंडळी. बाबा तुम्ही 74, 76, 78, 80, 90 पर्यंत आलात. आमची पिढी 50 पर्यंत जाईल याची गॅरंटी राहिली नाही. आमचं मन का आताच कामातून गेल्यात. जर देवानं आम्हाला 50 वर्ष आयुष्य दिलं तर 25 गेलं कशात? झोपेत. खाली किती राहिलं? 25. त्यातलं 15 वर्ष गेलं बालपण, तारुण्य, शिक्षण. खाली किती राहिलं? 10. 5 वर्ष गेलं पोरगी बघण्यात. खाली किती राहिलं? 5. आणि 5 वर्ष लागली कडुसाची ग्रामपंचायत. काय भजनाचे उरले? काय उरलं? काहीच उरलं. जडजोडणे वहिला निघ. हे भक्तीचे मार्गी लाग बाबांनो. वळखारे वस्तू सांडारे कल्पना. मग एक काम करा, जसं हे काय गुढे, या गुढी आहे ना, दिसते का? मग नाही का? आहे. मग काय करावं लागेल? जरा खा खा. आपलं कीर्तन दादा थोडं प्रॅक्टिकल राहतं. कसं आहे? कसं आहे? किती? एवढा? 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 मग केवढा? हे बाबा तुझ्या पुढे तो गुळे उचलन खा. बरोबर ना? ज्यानं खाल्ला त्याला अनुभव. हे माझं म्हणणं नाही, तुकोबराय बोलतात. गोडीपणे जैसा गुळ तैसा देव झाला सकळ.
गुळातली गोडी दिसत नाही, पण खाल्ल्याच्या नंतर एका क्षणात अनुभवला येते. अनुभव रोग का उदार रोग. तशी वस्तू आपल्या जवळ आहे बाबांनो. फक्त त्या वस्तूविषयी कल्पना झाल्या, कोणाचा जो दगडा होतो, कोणाचा उंदरा होतो, कोणाचा कशाव, पण याच्या नादाला लागू नका. नल हा हिंदरी शेंदरी दैवते कोण पूजिते बुद्धे घेते. जो या विश्वाचा मालक आहे. ममय वांशे जीव लोके जीव भूते सनातन मनषष्टान इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षते. तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामुखी क्रांतीसी कामो विषयावरी हृदयस्थ असताना देवाला आपलंसं करा. म्हणून महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात म्हणतात, शिवासी पहावे आपुलिया जीवे शिवासी पहावे आपुलिया जीवे शिवासी पहावे आपुलिया जीवे शिवासी पहावे. आत्मसुख घ्यावे आत्मसुख घ्यावे वेळोवेळा वेळोवेळा जनी जाल कोठे उड बांधली जनी जाल कोठे आपोलिया जीवे शिवासी पावे. आपल्या जीवामध्ये त्या शिवाला पहा, बाकी काही करू नका. करू नका काही. संत संग धरा, पूर्वीचा दोहरा उगवेल. साधू संतांच्या संगतीमध्ये जा. जसं एखाद्याला घाण शिवी दिली, राग लगेच येतो. पोटभर जेवण केलं, ढेकर येतो. दादा मला सांगा, या हॅलोजनमध्ये करंट आहे का? दिसतोय का? घाला बोट. अनुभव रोग. आमच्या शिरूर तालुक्यात विष खाल्लं की आमर होते. तुमच्या कसं काय? आमर नाही, पण आमर दामाला मात्र नक्की जाते. बरोबर ना? तद्वत गुळ खाल्ला अनुभव आहे, फुलाचा सुगंध अनुभव लगेच आहे. तद्वत त्या भगवान परमात्म्याचा, त्याच्या नामाचा अनुभवही लगेच आहे. देवाची ये द्वारी नुभा क्षणभरी, पण तेने मुक्तिचारी साधीला. फक्त एक काम करा, हे समजून घ्या दादांनो. थोडं आयुष्य राहिले, आणि हे जर नाही कळलं ना, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल टाळी 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 टाळी. हा कळू द्या, आपल्या पंचक्रोशी द्या. अरे सप्ताह झाला, कडूसाचा झालाय. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. 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 सरत शेवटी बा काळ बांधून देईल. 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 हे एका जनार्दने एका जनार्दनी आमचं काय बाधा येईल. एका जनार्दनी आमचं काय बाधा येईल. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी बोल बोले तो देखा. पिंगळा महाद्वारी बोल बोले तो देखा. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी बोल बोले तो देखा. पिंगळा महाद्वारी बोल बोले तो. हे जरी नाही काल हे तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल सरत शेवटी बा कळ बांधून नेईल. सरत शेवटी बा हे एका जनार्दने एका 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 जनार्दनी आमचं काय बाजा येईल. ज्याचा हात मोडन त्याच्या गळ्यात पडन. ज्याचा हात मोडन त्याच्या काय जाणार आहे बाबा. ज्याचा हात मोडन त्याच्या गळ्यात पडन तो घेऊ घेऊ रडन. आपलं काय जाणार आहे बाबा? काही जाणार नाही. मग एक काम करा, जिवंतपणे जाग व्हा.
जिवंतपणे त्या स्वरूपापर्यंत आणण्याचा प्रयत्न करा एवढीच विनंती करतो. आणि जाता जाता मुलांना चांगले संस्कार द्या. आईनं आई व्हा, बापानं बाप व्हा, तर तुमचा इहलोकही सुखाचा. एक वाक्य बोलतो, मला सहज आठवले. सगळ्यांना वाटतं आपल्या पोरांनी नीट वागावं, बरोबर ना? कोणाला कोणाला वाटते आपल्या पोरांनी नीट वागावं? सगळ्याला वाटते ना? वा, मग आता माझं वाक्य वाट, आपल्या पोराने जर नीट वागावं वाटत असेल तर आई बापाने आधी नीट वागलं पाहिजे. नाही कळलं? कुणी आई असावी, मम्मी नसावी. लक्ष देऊ नका, एकच मिनिटाचा सांगतो. आई असावी. इथं बऱ्याच आई आहेत डोक्यावर पदर घेतलेल्या, बाकीच्या घेऊ नका ना. मी का म्हटलं, आई मला खरं सांगा, तुमच्या गावात तुम्हाला एवढी लेकरं होती ना? होती. तुमचं लेकरू रडायला लागलं, तुम्ही काय करायच्या? त्याला उचलून घ्यायच्या, हातात स्पर्श करायचा, मांडीव घ्यायच्या, पत्राड करायच्या, स्तनपान करायच्या. एका मिनिटात लेकरू रडायला शांत आहे. खरं का खोटं? आताच्या मम्मीला लेकरं आहेत? मॉम लेकरं आहेत ना? खरं सांगा, तुमचं लेकरू रडायला लागलं तुम्ही काय करता? हा, मोबाईल देतो. या पाया पडून वर तोंड करून सांगत आहेत मोबाईल देतो. आणि ही परत आम्हाला म्हणतात, महाराज आमची पोरं बिघडल्या तेवढी सुधारणा. हा, आम्ही बाबा माया 165 आनंदगड संस्थान कोळगाव डोळसला 165 पोरं अजिबात बिघडले नाही. ज्या वेळेस आपण त्या लेकराला त्या लेकराच्या हातात मोबाईल देतो ना, आणि लेकराला शांत होत असेल ना, त्या आईला थोडंफार वाटलं पाहिजे काहीतरी. हा माझ्या आईपणाचा, हा माझ्या मातृत्वाचा अपमान आहे, हे कधीतरी तिला वाटलं पाहिजे. माझ्या आजच्या कीर्तनातलं एक जरी मम्मी आई झाली ना, तरी माझं आजचं कीर्तन सार्थकी लागलं. तुम्ही म्हणता लय जोरात टाळी वाजवून द्या. तुमचं काय? तुमचं एका बैठकीतले वा वा वा. कोण बोललं रे? हा, कोण बोल? हा, नाही बरोबर आहे. पिता असावा, पिता नसावा. परत बोलू का? पिता असावा, पिता नसावा. पिता दावडे महाराज, पिता असेल तर आपला बाळ्या घरी कसा येईल न पिता? यावा वाटत असेल आपला बाळ्या घरी न पिता, तर पित्यानं न पिता झालं पाहिजे. जगी आईचा बाप व्हावा, वंश त्याचा मुक्ती जावा, पोटी येत हरले पाप, ज्ञान देवे माय बाप. विठाल विठाल दादांनो, संगत चांगल्यांची करा, चांगल्यांच्या संगतीत राहा. आपण ज्याच्या संगतीत राहतो त्याच्यावरून आपली किंमत कळते. संगत करे सज्जन की दोघे दो बार, संगत करे गदे की तो खागे दो लाख. चांगल्यांच्या संगतीत जा, चांगले विचार घ्या. या सप्ताह कोरडा देऊ नका. कंठी मिरवा तुलसी, व्रत करा एकादशी, आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आधी माळ घाला मग मारा. बिना माळाचं काय मरू नका. एवढी हात जोडून पाया पडून विनंती करतो. एवढा सुवर्ण सण आपल्यातून जाऊन देऊ नका. असो, या ठिकाणी मला एक सूचना आली की फक्त 5 मिनिटच घेतो त्याच्यासाठी, कारण तुम्ही आधी सांगायला पाहिजे नव्हतं मला. पण असो, एक 5 मिनिटात अजून माझ्याकडे 3 किती वाजले, मग घड्याळ पण खाली पडलं आहे का, असं गंमत होती माझ्या म्हातारपणाला. आता सांगतो, एकच मावळा सांगतो मला. 5 मिनिटात त्यांनी सूचना दिली मला. असो, मैत्री करायचे ना चांगल्याची करा. कोणासारखी करा? अरे मैत्री करायची तर माझ्या मावळ्यांसारखी मैत्री करा. मैत्री करायचे राजगुरु भगतसिंग सुखदेव यांच्यासारखी मैत्री करा. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. अरे त्यांच्यासारखी मैत्री करा. अरे मैत्री करायचे तर कडूसातल्या सगळ्या फौजी मंडळींसारखी मैत्री करा. अरे ज्यांनी 12 दिवस पहारा करण्याचं काम ज्यांनी उचललं ना, त्या फौजींची मैत्री करा. हे मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनके जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनके जरा याद करो कुर्बानी.
भोगते वो अभिमान जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बानी हे मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बानी काय झाले देशप्रेमच राहिलं नाही यांना बायको प्रेम ज्यात झाले देशप्रेम भारत माता की जय जवान जय जवान छत्रपती शिवाजी महाराज एकदा गोवळकोंड्याला निघाले होते गोवळकोंड्याला जात असताना मजल करत 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 छत्रपती निघालेले आहेत एका ठिकाणी अचानक पालखी थबकली गेली का पालखी थबकली म्हणून राजांनी विचारलं का पालखी थांबवली एक मावळा पळत पळत राजा गोवळकोंड्याचा बादशाह कुतुबशाह आपल्या भेटीसाठी आलेला आहे अहो गोवळकोंडा तर अजून कोसो दूर आहे मग तुम्ही बादशाह का आला का पालखी थांबवली पालखी खाली ठेवण्यात आली पालखी खाली ठेवल्यानंतर राजा बाहेर आले बाहेर आल्यानंतर राजांची बादशाहची भेट झाली आणि राजा बादशाहला विचारतात राजा बादशाह गोवळकोंडा तर अजून कोसो दूर आहे मग का माझ्या भेटीला इथपर्यंत आला त्या बादशाहने दिलेलं उत्तर ऐका माझा राजा किती मोठा होता त्या बादशाहने उत्तर दिलं अरे ज्याला हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ज्याला बळीचं राज्य आणलं ज्याला आईच्या इच्छेसाठी स्वराज्य निर्माण केलं अशा राजाची पावलं माझ्या राज्याला लागण्याच्या अगोदर त्या राजाच्या पायाची धूळ माझ्या मस्तकाला लागावी म्हणून इथं आलो एवढा मोठा माझा राजा स्वतः गोवळकोंड्याच्या बादशाहनं पालखी खांदा दिलाय मजल करत 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 पालखी गोवळकोंड्यात जाऊन विसावली गेली पालखी विसावल्याच्या नंतर विश्राम झाला आणि आपल्याकडे जसा कुणी पाहुणा आल्यानंतर आपण त्याला काय कमवलं हे सांगतो ना तसं बादशाह राजाला म्हणतो राजा चला राज्यात फेरफटका मारू दोघही निघालेले आहेत मनाचे कान करून ऐका काय होता माझा राजा काय होती संगत काय होत्या निष्ठा मनाचे कान करून ऐका एका मिनिटात सांगणारे फक्त मनाचे कान करून ऐका मी रोज कीर्तनात सांगतो दादांनो मावळा कारण जोपर्यंत मावळा तरुणाला कळत नाही ना तोपर्यंत आजचा तरुण राहू शकत नाही कारण आजचा तरुण राहिलेला नाही आज तरुण त्याला म्हटलं जातं ज्याला घरी आणावं लागतं धरून त्याला म्हटलं जातं तरुण तरुणांना ध्यान देऊ नये का लक्ष देऊ नये का मी सुद्धा एक तरुण आहे गायक तरुण आहे वादक तरुण आहे कीर्तनकार तरुण आहे ऐकणारे तरुण आहेत लक्ष देऊ नये का बाबांनो राजा निघाल्यानंतर बादशाह सांगायला राजा ही पहा आमचं शस्त्र राजा हा का पहा आमचा दारुगोळा राजा हे पहा आमचे अश्व राजा ही पहा आमची संपत्ती राजा हे पहा आमचे वाडे राजा ही पहा आमची प्रजा आणि एके ठिकाणी जाऊन बादशाह अचानक थबकला राजा हे पहा आमचे कर्नाटकी बुलंद हत्ती राजांनी हत्ती पाहिले अरे डोळ्यात मावणार नाही एवढे हत्ती दिसले आणि त्यावेळेस बादशाहने कुंचित भावनेने विचारलं राजा तुमच्याकडे पण असतील ना असले हत्ती काय उत्तर द्यायचं माझ्या राजानं आयुष्यभर
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणली. माझ्या राजाने एक उत्तर दिलं, अरे बादशाह एवढे मोठे हत्ती माझ्याकडे नाही. माझ्या 12 मावळ प्रांतामध्ये, माझ्या सह्याद्रीच्या डोंगर कप्पऱ्यामध्ये हत्तीसारखा अवजड पाणी चालू शकत नाही बादशाह. काय उत्तर द्यायचं? पण माझ्या राजाने उत्तर दिलं, राजा बादशाह एवढे हत्ती नाहीत, पण हत्तीच्या बळाची माणसं मात्र माझ्याकडे आहे. काय निष्ठा, काय प्रेम. त्यावेळेस पुन्हा बादशाने विचारलं, एखादा बरोबर आणलाय का नाही? म्हणले, जेवढे माझ्या माग टाळकरी दिसतेत ना, हे सगळे हत्तीच्या बळात. माझ्या माग जेवढे आहेत ना, हे सगळे हत्तीच्या बळाचे आहेत. राजा बादशाह पुन्हा उद्गारला, मग एखादा खेळेल का माझ्या हत्ती बरोबर झुंज? म्हणले, का नाही? म्हणले, कोण खेळेल? म्हणले, कोणी हे खेळेल? बादशाहनं पाठीमागं वळून पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर लांब असा पाठीमागं उभा होता. 5 फूट उंची होती, रांगड्या मिशा होत्या, गुडघ्यापर्यंत धोतर होतं, अंगरला होता, कमरेला तलवार होती, पाठीला ढाल होती आणि पेदार मिशाचा एक रांगडा गडी पाहिला. म्हणले, तू खेळशील का? म्हणले, का खेळणार नाही? नाव त्याचं यसाची. तुणकन राजांच्या पुढ्यात उडी मारली. राजा आज्ञा असावी. दुसऱ्या दिवशी मैदान रंगलं गेलं. गावामध्ये दौंडी झाली. मैदान रंगल्या 2 शामियाने टाकण्यात आले. एक बादशाहसाठी, एक छत्रपतीसाठी. 2 शामियाने तयार आहे. सगळी प्रजा आलेली आहे. या ठिकाणी कर्नाटकी बुलंद हत्तीची आणि माझ्या सह्याद्रीच्या हत्तीची युद्ध होणार आहे. सगळेजण पाहायला आले. माल रंगलेला आहे. त्या हत्तीला रात्रभर गांजा पाजलेला आहे, दारू पाजलेला आहे, मदिरा पाजलेला आहे, मंत्रधुंद केलेला आहे. लाल माती या ठिकाणी तुपानं महिन्यात आलेली आहे. मैदान रंगलेलं आहे. सगळी तयारी झालेली आहे. दुसऱ्या दिवशी या ठिकाणी मैदान भरलं रे भरलं. का तर माझ्या सह्याद्रीच्या हत्तीची कर्नाटकी बुलंद हत्तीची झुंज होणार आहे. हत्ती सोडण्यात आला. हत्ती मैदानामध्ये सोडण्यात आला. राजांच्या समोर माझा येसाजी गेलाय आणि येसाजीला राजाला मुद्रा केला. राजा मुजरा असावा. राजा तटकन उठून उभे राहिले. राजांच्या डोळ्यात पाणी यायला लागले. पाणी यायला लागल्याच्या नंतर येसाजी म्हणते, राज आता रडायचं नाही, राज आता लढायचं. अरे माझ्या राजांच्या बरोबर राहणारा एक एक मावळा सत्तेसाठी बरोबर नव्हता, पदासाठी बरोबर नव्हता. अरे माझ्या राजांच्या बरोबर राहणारा एक एक मावळा फक्त मरण्यासाठी राजांच्या बरोबर राहा. आजचे मावळे यस म्हणितो, या म्हणी, नो म्हणितो, पुसेना कोणी. आजचे मावळे परिस्थिती काय करायचं? सगळे सांगायला लागले, ए येसाजी येडा झालाच का काय? येडा झालाच का नाही? राजाला गहिवरून आले. पुन्हा राजांनी कमरेला हात घातला आणि कमरेची भवानी काढली आणि येसाजीच्या हातात दिली. माझा येसाजी त्यावेळेस उत्करतोय, राज आता रडायचं नाही, आता लढायचं. जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसले कंती. मग या ठिकाणी मैदानामध्ये येसाजीने उडी मारली. सगळेजण आरडतात, ए येसाजी, ए येसाजी, ए येसाजी, अरे भेरपाटी, अरे भेरपाटी, अरे हत्ती केवढा, तू केवढा, हत्तीचं बळ किती, तुझं बळ किती, अरे जाशील फुकाचा, बरशील फुकाचा. पण तो फिरणारातला नव्हता, माझ्या राजांचा मावळा होता. तो पुढे गेलाय, हत्तीला तिला चिक्का ठोकलाय, हत्ती धावत आलाय, येसाजी गेलाय, हत्ती धडक मारणार. येसाजी चौको दिला. 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास चकवाचकवी चालली होती. दोन्ही घामाघूम झालेले आहे. हत्ती चौतळलेला आहे, येसाजी दमलेला आहे आणि हत्तीने येसाजीला दाबत 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 एका कोपऱ्यामध्ये नेलं. सगळेजण पाहतात, सगळ्यांनी डोळे टवकारले, काय खरं नाही आता, मेला मेला मेला, येसाजी मेला. तेवढ्या हत्तीने चित्कार ठोकली, कर 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 सोंड फिरवली आणि येसाजीला सोडेमध्ये पकडला आणि सोंड वरती केली. सगळ्यांनी डोळे झाकले. गेला गेला गेला, येसाजी मेला रे फुकाचा. सांगत होतो जाऊ नको, सांगत होतो जाऊ नको, ऐकलं नाही, गेला रे फुकाचा. सगळेजण उडून उभे राहिले. काय करावं काय करावं काय सुचना. पण तो येसाजी होता, माझ्या राजांचा मावळा होता आणि तो मरणारातला नव्हता, तो लढणारातला होता. येसाजीने कमरेची तलवार काढली आणि सबकन त्या हत्तीच्या सोंडावरती पाडली. माझ्या सह्याद्रीच्या हत्तीनं कर्नाटकी बुलंद हत्ती धाडकन जमिनीवरती, धाडकन जमिनीवरती कोसळला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. सगळेजण उठून उभे राहिले, जे जे काय करायला लागले. तेवढ्यात या ठिकाणी बादशाह उठून उभा राहिला. कोण हे शौर्य, काय ही ताकद, काय हे बळ. बादशाह मैदानात आला. गळ्यामध्ये असणार नवरत्नाचा हार काढला. येसाजीला घालणार तोच येसाजी 5 पावलं पाठी सरला आणि जसा पाठी सरला बादशाहला राग आला. हे येसाजी
अरे नवरत्नांचा पृथ्वी मोलाचा हार मी तुला देतोय आणि तू पाठी फिरतोय. त्यावेळेस माझ्या येसाजीनं दिलेलं उत्तर आजच्या कीर्तनातनं बरोबर घेऊन जा. बाकी नाही काही जमलं तरी दादांनो, माझ्या येसाजीने दिलेलं उत्तर आहे. आम्हाला कोणाच्या हाराची गरज नाही, आम्हाला कोणाच्या सत्तेची गरज नाही, आम्हाला कोणाच्या पदाची गरज नाही, आम्हाला कोणाच्या जागिरीची गरज नाही. बस फक्त माझ्या राजांची पाठीवर शब्बासकीची थाप मिळावी याच्यासाठी मी जीवन. हा, एवढं माझा राजा आणि एवढे माझ्या राजाचे मावळे निष्ठान होते. आत्ताचे मावळे ज्यानं त्यानं विचार करा, ज्यानं त्यानं ज्याचा त्याचा विचार करा. आता वारे तुम्हाला चांगलं माहिती मावळे कसले. मला तिकडे जायचं नाही, आपला तो विषय नाही, आपल्याला बोलायचा अधिकार नाही. पण फक्त याला म्हणतात निष्ठा. आणि एवढ्याच निष्ठा भगवंताच्या पायावरती राहू द्या आणि पायावरती राहून त्या स्वरूपापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे, भूतीले न व्हावे तुका म्हणे ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. नियमानुसार इथपर्यंत येऊन पोचलो. सुवर्ण महोत्सव तुमचा आहे, त्यातील 6वा दिवस आहे. त्याच्यातली कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या लेकराकडे. आजचं ज्यांचं सौजन्य आहे दत्तात्रय दगडोजी रावडे, विद्यमान सोसायटी संचालक, खऱ्या अर्थाने त्यांना धन्यवाद देतो. त्यानंतर या ठिकाणी सुदर्शन पाटील या ठिकाणी सुंदर असं नियोजन आहे. ही सुंदर सप्ताह कमिटी. एक काम करा गाड्यांनो, ह्या सगळ्या सप्ताह कमिटीसाठी नियोजन मंडळासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा बरं. हा, जोरदार टाळी. कारण सांगू का, आपल्यांचं कौतुक आपणच करावं. नाही कळलं? आपल्या लेकराचं कौतुक आपणच करावं, त्याला खरी किंमत आहे. असो, या ठिकाणी ज्यांनी 2 तास महाराज चांगला वाजवला, पकवाज महाराज काय वाजवत आहे, महाराज चांगल्या चांगल्याला सापडत नाही. हा, असो, अंगद बाबा खूप सुंदर साथ दिली, आपल्याला सांभाळून घेतलं. आपल्याला काही त्यातलं काही कळत नाही, पण सांभाळून घेतलं त्याबद्दल धन्यवाद देतो. गायक वृंदांमध्ये रामकृष्ण हरी सर्वांना धन्यवाद देतो. खूप सुंदर साथ केली. पण काय होते, मला तुम्हाला थांबा थांबा म्हणावं लागलं आणि काहीला म्हणावं लागते म्हणा म्हणा म्हणा. आता काय झाले, तुम्ही लई सापडलात आणि मी एकटा सापडलो. त्याच्या 7 ते 9 कीर्तन म्हणलं ना, लई असं नियमात बोलावं लागते, फुकून प्यावं लागत हे लई. का तुमच्याकडे लय हुशार आलं. सगळ्यात आधी आमच्याकडे आलं 7 ते 9 परंपरा. आंबेगाव तालुका, खेड तालुका, शिरोळ तालुका सगळ्यात लय दिवसापासून. पण असो, या ठिकाणी सर्व सप्ताह कमिटीला धन्यवाद देतो. गायक वृंदांमध्ये या सर्व लेकरांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. हे तुमच्याच गावची आहेत का? ही 2-3 दिसतात ना तुमच्या गावची? एकच आहे. कोणता? पुढे ये दादा. अजून पुढे या. इकडे 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 या. इकडे या या या. लाजू नका, काय गाडीत घेऊन जात नाही. या 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 या. हा, इथं उभी राहा, उभी राहा. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा बरं. काय रगील येत रे, जोरात वाजवा की रे. काय झाले, आपला त्यो बाबून दुसऱ्याचं ते कार्ट, त्याच्यामुळे तुमची कार्टी बिघडल्यात. लय वाईट वाटलं असलं, दुसऱ्याच्या लेकरासाठी टाळ्या वाजवल्या. अजून 5 दिवस कार्यक्रम तुमची आणून उभी करा. त्याला राग येईल ना, त्यानं तुमची आणून उभी करा. नुसतं म्हणू नका पोरं बिघडल्या, पोरी बिघडल्या, पोरं मग आमच्याकडे माझा तेवढं पोराचं आम्ही. तुम्ही काय काय बंगला बांधला कोणासाठी? पोरासाठी. गाडी घेतली कोणासाठी? पोरासाठी. शेती घेतली कोणासाठी? पोरा. बांध कोरले कोणासाठी? पुरीता का काय? एवढं कुठं न करून तो तुमचं ऐकणार, आमचं ऐकन काय? आणि आमच्याकडे चांगला माल तर अजिबात येत नाही. घरी वैताग देते म्हणून कोणाक खरंय खरंय खरंय. फक्त या लेकरांना संस्कार द्या एवढीच विनंती करतो. झालेली सेवा. ज्यांनी विना सांभाळला मनातल्या मनात म्हणत असे बाबा कधी उरकतोय काय नो. या ठिकाणी आमचे रावडे महाराज, त्यांना धन्यवाद देतो. त्यानंतर मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई तुम्ही उपस्थित झाला, तुम्हाला धन्यवाद. महाराजांना धन्यवाद देतो. तुमचं नाव विसरलं बरं का मी आता वयामानाने. हां, या ठिकाणी त्यांनाही धन्यवाद देतो. बरेच हे तुळशीवाल्या महिला आणि तानाजी मालुसऱ्यासारखे 4 चोपदार आहेत. इकडं 2 आणि 30 चौथं पळालं आपले, आता वय झाले. हां, या ठिकाणी एकदा जोरदार टाळी वाजवा बरं. तुम्ही मेजर, ते दोन्ही मेजर आहेत ना? मेजर आहेत. त्याच्यामुळेच कोणाचं काम आहे काय? कारण एक ऊर्जा आहे, ती एक रक्त आहे. असो. आणि आपला पारनेर तालुका, आपला
कडूसगाव, पळवगाव, आपल्या पंचक्रोशी बरीच गावं ही देश सेवेसाठी खऱ्या अर्थाने अग्रगण्य स्थानी आहेत. असो या ठिकाणी खरंच यांना भगवान परमात्म्याने देश सेवा करून परत धर्मसेवा करण्यासाठी भगवान परमात्म्याने या ठिकाणी त्यांना उदंडाचं आयुष्य प्रदान करावं अशी प्रार्थना करतो. हार्मोनियम वादक तुम्हाला धन्यवाद देतो. झालेली सेवनाला तू कृपाश्रम बोललो आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य राजाबा जगताप यांच्या चरणी सेवा समित करतो. आणि एक दिलगिरी व्यक्त करतो. जवळजवळ 9 ते 10 वर्षापासून या गावात कीर्तन व्हावं माझं अशी एका पोराची इच्छा होती. किती 9 ते 10 वर्ष झाले, पण तो पोरगा आज आपल्यात नाही. तो म्हणजे माझा मित्र, माझा सखा. एका बेंचेवरती जे बसलो ते म्हणजे माझा मित्र या ठिकाणी नवनाथ दिवटे. त्याला खऱ्या अर्थाने आदरांजली वाहतो. मी ज्या वेळेस नवीन कीर्तन करायला लागलो ना तेव्हापासून ते मला भेटला ना, मला फक्त म्हणायचं दौंडकर तुला एकदा गावात आणायचे बरं का, तुला एकदा गावात आणायचे बरं का. आणि तीच इच्छा माझे वर्गमित्र या ठिकाणी सतीश रावडे यांनी पूर्ण केली. त्याबद्दल धन्यवाद देतो. खऱ्या अर्थाने नवनाथ मी म्हणजे लयच जुनं जोडीदार, आता काय शब्द नाहीत माझ्याकडे त्याच्यासाठी. पण असो आले देवाजीच्या मना तेथे कोणा ऐन तारुण्यात त्याला जावं लागलं. नवनाथ अशोक दिवटे. असो झालेली सेवा सर्वांच्या विश्वास करतो.